नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण वजन कमी करण्यासंदर्भात एक नवीन माहिती बघणार आहोत. मंडळी, सध्याची बिझी आणि धावपळीच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेकांना शरीराच्या काही विशिष्ट भागावर चरबी वाढण्याची समस्या जाणवते. मंडळी, विशेषतः हिप्स आणि थाईजवरली वाढलेले फॅट्स अनेक जणांसाठी मोठ्या चिंतेचे कारण ठरते. म्हणजे वाढलेले हिप्स आणि थाईज शेपमुळे शरीराचा शेप देखील बदलतो. फक्त व्यायाम करूनच नाही तर योग्य आहार घेतल्यानेही ह्या भागावरली चरबी कमी करण्यात मदत होऊ शकते. मंडळी, काही पौष्टिक आणि लो कॅलरीज पदार्थ शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न करण्यास मदत करतात. तसंच मेटाबॉलिझम वाढून वजन नियंत्रण ठेवण्यात देखील वजन कमी करताना शरीराच्या इतर भागावरची चरबी सहज वितळते. मंडळी, पण हिप्स आणि थाईज म्हणजेच मांड्यावर जमा झालेली चरबी कमी करणं हे अनेकांसाठी सर्वात मोठं आणि कठीण काम असतं. तासनतास जिममध्ये घाम गाळल्या, वेगवेगळ्या व्यायाम केले तरी लोअर बॅटीचं हे हिट्स फॅट्स जे आहे की ते कमी होण्याचं नाव काही घेत नाही. मंडळी, फक्त व्यायाम करून मांड्या आणि हिप्स फॅट्स कमी होत नाहीत. जोपर्यंत आपण आपल्या आहारात योग्य बदल करत नाही, आपल्याकडे असं काही विशेष खाद्यपदार्थ आहेत जे शरीरात इन्स्ट्रोजन हार्मोनची पातळी नियंत्रण ठेवण्यात आणि थेट लोअर बॉडीच्या चरबीवर परिणाम करतात. जसं की जिममध्ये न जाताही एक्सरसाइज, योग्य डाएटच्या मदतीने हिप्स आणि थाईज म्हणजे की डोनट करून चांगला शेप देखील मिळू शकतो. मंडळी, आता यासाठी काय काय पदार्थ खायचे आता ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम ब्रोकली. मंडळी, ब्रोकलीमध्ये फायबर आणि अँटीॲसिड सारखे अनेक पोषक घटक असतात. यातील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरले राहतं, ज्यामुळे अति खाणे टाळता येते. तसेच ब्रॉकलीमध्ये असलेले सल्फॉर्निक म्हणजे की शरीरात अतिरिक्त चरबी साठून राहण्यास प्रतिबंध करते. दुसरा आहे फुलगोबी. मंडळी, फ्लावरमध्ये जे की कॅलरीचं प्रमाण अत्यंत कमी आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय देखील आहे. मंडळी, सर्वप्रथम म्हणजे की हे खाल्ल्याने पोट लवकर भरतं आणि वारंवार लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण राहतं. दुसरा आहे जवस. मंडळी, आळशीच्या बिया म्हणजे की जवसामध्ये ओमेगा 3 फॅट ॲसिड आणि विद्रव्य फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर पचनक्रिया संथ करून पोट प्रदीर्घ काळ भरल्याची जाणीव करून देते, ज्यामुळे काहीतरी अनहेल्दी खाण्याची इच्छा कमी होते. नंतर आहे मंडळी मूग डाळ. मंडळी, प्रोटीन आणि फायबरयुक्त असलेली मूग डाळ स्नायूंना बळकटी देते आणि शरीराची मेटाबॉलिझमची जी की चयापचयाची क्रिया ॲक्टिव्ह ठेवते. मंडळी, ही डाळ खाल्ल्याने शरीरात तासनतास एनर्जी टिकून राहते. दुसरा आहे मंडळी की ते म्हणजे ओट्स. मंडळी, ओट्समध्ये बीटा ग्लुकॉन नावाचं फायबर भरपूर प्रमाणात असतं, जे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही. यामुळे अचानक लागणारी भूक आणि जंक फूड खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होते. नंतर आहे ग्रीन टी. मंडळी, ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स आणि कॅफिने असतं, जे शरीराची कॅलरी बर्न करते आणि करण्याची क्षमता वाढवतात. तसंच हे शरीरातील फॅट्स वितळण्याची प्रक्रियेला देखील गती देतं. नंतर आहे मंडळी जे की स्ट्रॉबेरी. मंडळी, स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी यासारख्या बेरीजमध्ये अँटीॲसिड्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. जर तुम्हाला वजन कमी करताना गोड खाण्याची तीव्र इच्छा झाली तर ती नियंत्रण ठेवण्यासाठी बेरीज हा एक हेल्दी आणि चविष्ट पर्याय आहे. नंतर आहे लसूण. मंडळी, लसणामध्ये ॲलिनिसिन नावाचा एक घटक असतो, जो शरीराची अंतर्गत सूज जी की कमी करतो आणि मेटाबॉलिझम वाढण्यास मदत करतो. यामुळे पचनक्रिया देखील उत्तम राहते. फक्त 1-2 पदार्थ खाण्याने वजन झटकन कमी होत नाही. त्यासाठी सकस आहार, पुरेशी झोप, मानसिक तणावावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम असणे अत्यंत गरजेचे आहे. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता, पण त्यासाठी ह्या गोष्टीचा नियम तुम्हाला पाळणं फार गरजेचं आहे. तर मंडळी, होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.